नमस्कार शेतकरी बंधूंनो. स्वर योगानुसार जर पंचतत्व आपल्या शरीरात बॅलन्स असतील तर असा माणूस शांत, निरोगी आणि यशस्वी होतो. आणि तेच बॅलन्स जर बिघडले तर त्याचं मन, शरीर, घर, जॉब आणि शेती यात अडचणी निर्माण होतात. मागील व्हिडिओमध्ये आपण वायुतत्व, भूमितत्व समजून घेतले. ह्या व्हिडिओमध्ये आपण अग्नितत्व समजून घेऊ. अग्नितत्व म्हणजे फायर इलेमेंट. थोडक्यात अग्नितत्व म्हणजे चेहऱ्यावरचं तेज, जीवनातला स्पार्क, उत्साह आणि आकर्षकपणा. लोक असतात थोडं काही झालं तर जास्त चिडतात. आपण म्हणतो फारच गरम दिसतो. जर एखाद्या माणसाच्या शरीरातलं अग्नितत्व जास्त असेल तर असे माणूस लगेच चिडतात. आणि तेच अग्नितत्व जर बॅलन्स असेल, आपण हॉलमध्ये बसलो आहे, हॉलमधली लाईट गेली आणि मध्ये एक कॅन्डल ठेवली तर आपलं सर्वांचं लक्ष त्या मेणबत्तीकडे जाईल. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर सेंटर ऑफ अट्रॅक्शन व्हायचं आहे, लोकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू व्हायचं आहे, तर तुम्हाला तुमच्या शरीरातलं अग्नितत्व बॅलन्स करावं लागेल. आणि तेच अग्नितत्व जर कमी असेल, काही लोक असतात त्यांच्याकडे बघायची पण इच्छा होत नाही, ऐकणं तर दूरचीच गोष्ट. अशी परिस्थिती जर आपली असेल तर समजून घ्यायचं आपल्या शरीरातला अग्नितत्वाचा बॅलन्स कमी झाला आहे. अग्नितत्व म्हणजे चेहऱ्यावरचं तेज. चेहऱ्यावरून समजू शकतं. जर चेहऱ्यावर तेज असेल तर समजून घ्यायचं अग्नितत्व बॅलन्स आहे. अग्नितत्व जास्त असेल तर चेहरा रागीट असतो, संतापी दिसतो. आणि अग्नितत्व कमी असेल तर चेहरा निस्तेज असतो. तेच घरातलं अग्नितत्व बॅलन्स